यानंतर एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज पुण्यात शिवशाहीमध्ये महिलेवर बलात्कार करण्यात आलेला आहे। 26 वर्षीय तरुणीवर पहाटे स्वारगेट एसटी स्टँडमध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये बलात्कार करण्यात आला। पोलिसांचं पथक जे ते आरोपीच्या मागावर आहे। पहाटे 5:30 वाजता पुण्यातील एसटी स्टँडवर ही धक्कादायक घटना घडली। दत्तात्रय रामदास गाडे असं आरोपीचं नाव आहे। स्वारगेट बस स्थानकात बलात्काराची घटना घडलेली आहे। 26 वर्षीय तरुणी काल पहाटे पुण्याहून फलटणला निघाली होती आणि त्या दरम्यान बस स्थानकात ही घटना जी ती घडली आहे। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या बरोबर आहेत। वैभव, हे धक्कादायक आहे। एकूण पोलिसांनी आरोपीला पकडलंय काय माहिती याबद्दल? विशाल, अजून आरोपी जो आहे तो पोलिसांच्या तावडीत आलेला नाही। आरोपी निष्पन्न झालाय। दत्तात्रय रामदास गाडे असं त्याचं नाव आहे। शिक्रापूर आणि शिरूर पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावरती गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। काल रात्री ज्या स्वारगेट एसटी स्थानकामध्ये जे शहरातलं सुरक्षित बस स्टँड समजलं जातं, जिथून 24 तास महाराष्ट्रभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बसेस जात असतात, तिथे या अशा प्रकारची घटना होते। एका 26 वर्षीय मुलीला जी फलटणला चाललेली असते तिला चुकीची माहिती देऊन दुसऱ्या डेपोमध्ये थांबलेल्या एका बसमध्ये नेण्यात आलं शिवशाहीच्या, आणि तिथे जाऊन तिच्यावरती बलात्कार करण्यात आलेला आहे। हा आरोपी जो आहे तो रेकॉर्डवरचा जरी असला तरी तिथे इतक्या गाड्या लागलेल्या असताना ही घटना कुणालाच कशी कळली नाही, हाही प्रश्न आहे। त्याच्यामुळे या स्वारगेट बस स्थानकामधली सुरक्षा जी आहे ती ऐरणीवरती आली आहे। वास्तविक अनेक गरजू लोक जे आहेत, प्रवासासाठी एसटीचा वापर करणारे मुलं महिला जे आहेत, त्यांच्या दृष्टीने सुद्धा हा अत्यंत गंभीर प्रश्न म्हणावा लागेल। शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी स्वारगेट सारख्या बस स्थानकामध्ये जिथं 24 तास प्रवाशांची गर्दी असते, वाहकांची चालकांची गर्दी असते, बसेसची गर्दी असते, तिथं ही अशी घटना होणं हे अत्यंत धक्कादायक आहे। या सगळ्या प्रकरणामागे सकाळपासून पोलीस आरोपीची माहिती जी, घटनेची माहिती जी आहे ती देत नव्हती ही घटना घडल्यानंतर। मात्र आता आरोपीचं नाव निष्पन्न झालेलं आहे। या सगळ्या प्रक्रियेमध्ये आरोपींना शोधण्यासाठी पथकं जी आहेत ती रवाना झाली आहेत, अशी माहिती उपायुक्त आहेत स्मार्तना पाटील त्यांनी दिली आहे। या सगळ्या प्रकारात आरोपी लवकर ताब्यात येईल असंही त्यांचं म्हणणं आहे। जी संबंधित मुलगी आहे, पीडित मुलगी, तिची तब्येत सद्यस्थितीला ठीक आहे आणि या सगळ्या प्रकरणावरती वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते सुद्धा लक्ष ठेवून आहेत अशी माहिती मिळते आपल्याला। मात्र प्रकार जो आहे तो अत्यंत धक्कादायक आहे आणि भीतीदायक सुद्धा आहे। विशाल, वैभव, महत्त्वाचे काही मुद्दे या सगळ्याच्यात उपस्थित होत आहेत। तू जसं म्हणाला की ज्या स्वारगेट बस स्थानकामध्ये तसं बघायला गेलं तर 24 तास गर्दी असते, बस येत असतात जात असतात। जेव्हा हे सगळं घडलं आणि याचविषयी बोलण्याकरता आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई, यांच्याकडे आपण जाऊयात। तृप्ती देसाईजी, स्वारगेट बस स्थानकात एका उभ्या बसमध्ये एका मुलीवरती बलात्काराची घटना घडलेली आहे। सुरक्षेचा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय। हे भयंकर आहे। पुण्यामध्ये आपण बघतो की पुणे तिथं काय उणे म्हणतो, पुण्याला जे आहे ते विद्येचं माहेरघर म्हटलं जातं आणि पुण्यातच मुली ज्या आहेत त्या सुरक्षित नाहीयेत। उभ्या बसमध्ये जर अशा पद्धतीनं बलात्कार होत आहेत, आपण कोथरूडची घटना बघितली, कोथरूडला जी आहे ती गुंडगिरी चालू आहे, तिथं बॅनर लागलेत। नेमकं गृहमंत्री करतायत काय? आज आमच्यासारख्या ज्या काही महिला आहेत किंवा आज मुली रात्रंदिवस डे नाईट शिफ्टला काम करतात, त्या जर म्हणजे सुरक्षितच नाहीयेत, म्हणजे अशा मुलींवर बलात्कार होतात। तिथले जे काही आरोपी आहेत, अजून काहीतरी आरोपीही ताब्यात घेतलेला नाहीये। नेमकं पुणे जे काही सुरक्षित होतं, मला वाटतंय की आता ज्या घटना घडतायत पुणे असुरक्षित वाटायला लागलेलं आहे। आणि शिवशाही म्हणजे आपण बघतोय की ती सरकारचीच बस आहे, तिथे जे आहे ते त्यांचं जे काही स्टँड असतं, जिथे या बस पार्किंग असतात, तिथे सुद्धा तुम्ही जे कोणी पुरुष असेल महिला असेल जे कोणी येतात तिथे, तेही तिथं जर गेले तर त्यांना सुरक्षित वाटत नाही। अशा पद्धतीनं बलात्कार होणं म्हणजे पुण्यातली भयंकर घटना आहे। अशा घटनेमुळे मुलींमध्ये जे आहे ते भीतीचं वातावरण निर्माण होऊ शकतं आणि या मुलीवर जो बलात्कार झालेला आहे त्या आरोपीला तातडीनं ताब्यात घेणं गरजेचं आहे आणि त्याला जे आहे ती योग्य शिक्षा देणं गरजेचं आहे। कारण असे प्रकार अजिबात पुण्यात तर घडलेच नाही पाहिजेत, पण महाराष्ट्रात घडणं सुद्धा जी आहे ती शोकांतिक आहे। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। आपल्याबरोबर शिवसेनेच्या नेत्या सुषमाताई अंधारे आहेत। सुषमाताईंकडे आपण जाऊयात। सुषमाताई, घटना नेमकी काय घडली आहे, आपल्यापर्यंत पोहोचलंच असेल, याबद्दलची माहिती आपल्यालाही मिळाली असेल, काय प्रतिक्रिया? मला ही माहिती आपल्या माध्यमातून मिळते, परंतु मी स्वतः आता या सगळ्या घटनेची माहिती घेतेय आणि माझ्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या सुद्धा काही प्रतिनिधी तात्काळ ही माहिती घेत आहेत। माझ्या माहितीप्रमाणे आरोपीचं नावही बऱ्यापैकी आयडेंटिफाय झालेलं आहे आणि आरोपीवर आधीचे काही गंभीर गुन्हे सुद्धा आहेत। मात्र पुण्यासारख्या ठिकाणी वारंवार महिला सुरक्षिततेचा प्रश्न जो ऐरणीवर येत आहे आणि जर
पार्किंग असणाऱ्या ठिकाणच्या बसमध्ये जर अशी इतकी धक्कादायक घटना घडत असेल तर पुण्यात नेमकं चाललंय काय आणि पुण्याची कायदे सुव्यवस्था आणि पुण्याचे पोलीस अधिकारी करतात तरी काय, हा प्रश्न पुन्हा पुन्हा उपस्थित होतोय. निश्चितपणे आम्ही वारंवार सांगतोय की पुण्यातली शाळा असतील, महाविद्यालयं असतील किंवा रहदारीची ठिकाणं, रेल्वे स्टेशन आणि बस स्टँड असतील, अशा ठिकाणी पोलिसांची अधिकाधिक गस्त वाढवणं गरजेचं आहे. निश्चितपणे मी अजून याच्यातली जरा माहिती घेते आणि पुन्हा एकदा आपल्याशी संवाद साधते. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. त्यामुळे पुण्यातल्या या स्वारगेट बसस्थानकातल्या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न तर ऐरणीवर आलेलाच आहे, पण हा देखील एक प्रश्न उपस्थित होतोय की हे सगळं घडत असताना हे कोणाच्या का लक्षात आलं नाही, कसं लक्षात आलं नाही. कारण पोलिसांची गस्त असणार, अशावेळी 24 तास भलेही बसस्थानकात बस येत असतील, जात असतील, तरी या सगळ्या याच्यात आळीपाळीनं का होईना वेगवेगळी पथकांची गस्त जी पोलिसांच्या पथकांची गस्त तिथं होत असते. अशावेळी तिथं कोणी पेट्रोलिंगला गेलेलं नव्हतं का? आणि हे सगळं घडत असताना